एका कपाने मोजून 1.25 कप मीडियम जाडीचा रवा घ्यायचा। आता ह्याच वाटीने 1 वाटी साखर, 1 वाटी साजूक तूप, थोडेसे ड्रायफ्रुट्स, वेलची पूड आणि 1 केळी घ्यायची। 3.5 कप दूध पातेल्यामध्ये टाकून ते गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत कढाईमध्ये साजूक तूप टाकायचं आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये रवा टाकायचा। रवा तुपामध्ये छान असा फुलला गेला पाहिजे। हा रवा आता मीडियम टू लो हीट वरती चांगला तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। रव्याला छान असं तूप सुटल्यानंतर यामध्ये सुकामेवा तसेच बारीक कट केलेली केळी टाकून परत एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं। आता यामध्ये उकळलेलं दूध टाकून घ्यायचं आणि सर्व चांगलं मिक्स करून झाकण ठेवून याला दूध आटेपर्यंत शिजून घ्यायचं। यामध्ये आता 1 वाटी साखर टाकायची आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर वेलची पूड, साजूक तूप आणि तुळशीचे पाने टाकून सर्व चांगलं मिक्स करायचं। अगदी मऊसूत दाणेदार असा प्रसादाचा शिरा बनून तयार आहे, करून बघा।